मंडळी, यावर्षी 11 सप्टेंबर 2025 रोजी पंचमी म्हणजे महालय भरणी श्राद्ध आहे। या दिवशी भाद्रपद कृष्ण पक्ष चतुर्थी आहे। 11 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1:27 भरणी नक्षत्र चालू होते। ते 12 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 11:58 असेल। मात्र पंचमी तिथी ही 12 सप्टेंबर रोजी जरी सकाळी 9:28 असली तरीही 11 सप्टेंबर रोजी आपण भरणी श्राद्धाचे काम करून घ्यावे। भरणी नक्षत्र स्वामी शुक्र असतात। भरणी नक्षत्राचे स्वामी शुक्र असतात आणि यमराज असतात। आद्य पितर हे भरणी नक्षत्राचे दैवत मानले जातात। भरणी नक्षत्र यामध्ये दान करण्याची वस्तू म्हणजे सफेद कपडे असतात। या नक्षत्रामध्ये एखाद्या गरजू व्यक्तीला जर आपण सफेद कपड्याचे दान देऊ शकत असाल तर नक्की दान करावे। भरणी हे नक्षत्र 27 नक्षत्रामधील दुसरे नक्षत्र आहे। भरणी या श्राद्धाचे महत्त्व, महालय जे आहे त्याचे महत्त्व खूप जास्त आहे। कारण ज्यांनी आयुष्यात कधीही तीर्थयात्रा केलेली नाही किंवा कोणत्याही धार्मिक स्थळाची पूजा केलेली नाही असे काही लोक जे असतात मृत पावलेले, त्यांच्या मृत्यूनंतर हे श्राद्ध करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। भरणी श्राद्ध केल्याने मृताच्या आत्म्याला काशी तीर्थयात्रा केल्याचे पुण्य लाभते। श्राद्धाचे जे पदार्थ आपण बनवतो श्राद्धासाठी ते कुत्रा, कोंबडा, डुक्कर आणि अपवित्र व्यक्तींच्या नजरेपासून हे पदार्थ दूर ठेवावेत, लांब ठेवावेत। त्यांच्या नजरेपासून हे पदार्थ वाचवावेत। श्राद्धाचे दान योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्तीस जर नाही दिले नाही तर पारंपरिक पद्धत पाळली नाही किंवा योग्य दक्षिणा दिलेली नाही, श्राद्धाचे तर फळ मिळणार नाही। जे श्राद्ध श्रद्धेने केले नाही त्यावर दुष्ट प्राण्यांची नजर पडली असेल तर श्राद्ध केल्याचे फळ व्यक्तीला मिळत नाही। त्याचे ते फळ असुर ग्रहण करतात म्हणजे राक्षसांना मिळते। त्यांना रामाने वगैरे वरदान दिलेले आहे की जे लोक श्राद्धाचे दान करणार नाहीत किंवा योग्य व्यक्तीस दान करणार नाहीत, पारंपरिक पद्धत पाळणार नाहीत, श्राद्धाच्या वेळी योग्य दक्षिणा देणार नाहीत, अशा लोकांनी केलेले जे दान आहे श्राद्धाचे त्याचे फळ असुरांना मिळेल असा रामाने व त्या असुरांना वर दिलेला आहे। त्यामुळे ही माहिती आवडल्यास आपण चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।